उठ रे. ज्याला खरं दूध काढा येतंय ना आणि ज्याला दूध धंदा कळतो त्यानंच घ्यावं ही. ज्याला नाही कळत त्यानं बळण नादाला लागू नये. आणि 90 लिटर ची माझी गॅरंटी आहे. माझ्याकडे कॅपॅसिटी 100 लिटर काढायची. आता मुंडे साहेबांनी जिथे बेसळ विरुद्ध लावून धरलंय ना, एक नंबर विषय आहे बघा. काल मी त्याची वाढेल का अजून? 100% वाढेल. जर साहेब टिकले नाही वर्षभर त्या पदावर आणि जर त्यांनी सगळी किट घालवली तर 70-80 रुपये रेट होईल दुधाला. 70 रुपये जर नेटानं होईल. नेहमीप्रमाणे पैलवान डेअरी फार्म सातारा रोड या ठिकाणी आलेलो आहे आणि गायींचा नवीन लॉट आलेला आहे. किती गायी आल्यात किंवा काय संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. नमस्ते. नमस्कार सर्वांना. किती लॉट आलाय किंवा किती गायी आल्यात काय सांगा? 11 गाय आल्यात आपल्याकडे. आता 11 गाय आहेत वाट्या विक्रीसाठी. एका गायीचा आपला परिचय करून द्या. आता बघा परिचय काय सांगायचा बाई. 40 लिटरची गाय, दुसऱ्या दाताला शिल्लक आहे. एकदम फुल साईज पुऱ्या मापाची गाय आणि गॅरंटीत आहे. एक बेसिक 35 लिटरची गॅरंटीत गाय माझ्यापासून. ही एक नंबर स्ट्रक्चर, 0 मेंटेनन्स गाय. अजून एक 15 दिवस बाकी आहेत व्हायला. एकदम टॉप क्वालिटी गाय. किंमत तिची 2 लाख रुपये. म्हणजे द्यायचा रेट, प्रत्येक गायचा द्यायचा रेट सांगतो व्हिडिओ मध्ये. काय होतं लोकांना जरा शंका, म्हणजे त्यांचं ती प्रत्येक व्हिडिओ कमेंट द्यायचा रेट सांगा. द्यायचा रेट सांगतो प्रत्येक गायचा. 2 लाख रुपयाला फायनल बसेल गाय. आणि 35 लिटरची दुधाची गॅरंटी राहील. गाय आहे 40ची. म्हणजे मॅनेजमेंटचा विषय आहे. ज्याच्याकडे मॅनेजमेंट चांगलं आहे, ज्याच्याकडे चारा चांगला आहे, सांभाळण्याची पद्धत चांगली आहे, त्या गायला 40-42 लिटर दूध मिळतं. 35 लिटरची गॅरंटी आहे बेसिक. ही 2 नंबरची सेम त्याच्यापेक्षा ब्रीडला टप. लाईन लेंथ बघा, बॉडी स्कोर बघा, घ्यायचं एकदम जबरदस्त आहे. हिची कॅपॅसिटी 37-38 आहे. हिचे पण रेट द्यायचा 2,05,000 रुपये. 2,05,000 रुपये गाय बसेल. 35 लिटरची गॅरंटी राहील घ्यायची आहे. त्यानंतर 3 नंबरची कालवड सर. दाताला 6 दात आहे. अजून एक 25 दिवस बाकी आहे व्हायला. एकदम जबरदस्त बाप आहे. एकदम इट फिकून मारली जर फुटा लागावा असलं फिटनेस आहे वासराला. पूर्ण टोटल इम्पोर्टेड ब्रीडचं आहे. डेन्मार्कच्या सिमेंट मध्ये ही स्वतः. ह्याचा पण द्यायचा रेट फायनल 2 लाख रुपये. ही कालवड पहिला रो, 4 दात, एबीएस स्ट्रायकरचे, रेकॉर्डचे. आईचे रेकॉर्ड 48 लिटर आहे. शेतकऱ्याकडे घेतलेलं आहे. ह्याला भरलेले सिमेंटचं रेकॉर्ड सुद्धा आहे. स्वतः 4थ्या जनरेशन मध्ये आता वासरू ही. ह्या वासराचा द्यायचा फुल अँड फायनल रेट 2,51,000 रुपये. त्यात 100 रुपये सुद्धा कमी होणार नाहीत. कारण मी जिथे रेट सांगतोय ना, ह्यात फक्त हो नाही मध्ये व्यवहार होईल. त्या हिशोबाने मी डायरेक्ट किंमत सांगतो. कारण काय होतं माहिती का, बऱ्याच जणांना वाटतं. आता मग एक दलाल आलता ते बघाय, त्याने मला या रेट विचारला. मी 3 लाख रुपये सांगितलं. आता त्याला 10,000 कमिशन पाहिजे गायमध्ये. आणि 10,000 कमिशन दिले आम्ही काय एवढं लिहायची. ती म्हणले 3 लाख एवढा रेट आहे का? द्यायचा रेट 2.5 लाख रुपये द्यायचा फिक्स आहे 2,51. ह्या क्वालिटीचं वासरू जर महाराष्ट्रातल्या कुठल्या एखाद्या चांगल्या ब्रिडरनं तयार केलं, 4थ्या जनरेशनचं वासरू, तर ते 3 लाखाच्या खाली आपल्याला देत नाही. साईज बघा, हाईट बघा, कुठे माझ्या खांद्याच्या लेवलचं वासरू आहे. दाताला 4 दात आहे आणि एकदम टॉपचं ब्रीड आहे. आम्हाला दादा ज्या शेतकऱ्याला भविष्यात स्वतःच्या वाटत 45-50 लिटरची गाय पाहिजे ना, त्याने वासरू घ्यायचं. नाही तर मी 35 लिटरची गाय एक 65-70 ला पण देतो. पण ह्याचं दुधावर रेट नाही, ह्याचं ब्रीडवर रेट आहे, कॅरेक्टरवर रेट आहे. आणि एकदम जबरदस्त माप आहे. आणि बेंगलोरमध्ये तर रेट आता असले बेकार झालेत ना, तिथं गाई घेणं म्हणजे मुश्किल काम झालं. कुणीही जाऊ द्या, कसाही जाऊ द्या. स्ट्रक्चर बघा वासराचं जबरदस्त. अजून 15 ते 20 दिवस बाकी आहेत. त्यानंतर हे बघा पहिला रो. हे सुद्धा पहिला रो कालवड आहे. ह्याचा पण द्यायचा रेट 2,51,000 फायनल. 2,51 ला देऊन मला मुश्किलीनं 5,000 रुपये मिळते. ज्या मालकाकडे होतं ना, ते 3.5 लाख रुपये किंमत सांगत होतं. तिथं त्यातनं आणायचा खर्च, ही सांभाळणी आणि वरनं वॉरंटी गॅरंटी. आपल्याकडनं लोकांना गॅरंटी पाहिजे, वॉरंटी पाहिजे, सगळं पाहिजे. आणि ती रेट मध्ये पाहिजे. आता कुठलं देता ह्या साईजचं वासरू. आता ज्यावेळेस आपला गोटा गाय भरायचं चालू होईल ना घरी, सेम ही क्वालिटी टाकणार सगळी. आणि अजून 4 महिन्यानंतर प्रत्येकाला बघायला मिळेल की ह्या क्वालिटीची गाय मी गोटी ठेवेल कशी असते. सर्व मी या क्वालिटीच्या 40-50 गाय ठेवणार आहे. त्यात काम चालू आहे माझं. थोडं काम लांबलं या मटेरियलमुळे, ह्याच्यामुळं 2-3 महिने जातील. अजून सप्टेंबर महिन्यापासून गाय भरायला चालू करणार. बघा सर्व ह्या क्वालिटीच्या 50 गाय टाकणार आहे. जबरदस्त. लोक नुसतं म्हणणार नाही की बाबा व्यापार करतात. मी हा धंदा म्हणून करून टाकणार आहे. गाभण गाय विकायचा क्लिअर सांगतो, रेकॉर्ड करून ठेवा. दिवाळी नंतर आहे ना, आपल्या गोट्यावर फक्त दूधवाली गाय मिळेल. ती पण पिळून, गाभण गाय नाही. आता काय होतं माहिती का, एखाद्या गायचं मी 35-40 लिटर सांगण्यात किंवा 30 सांगण्यात, काही XYZ काही सांगू द्या, ती दूध असं बोलून सांगण्यात आणि प्रॅक्टिकली काढण्यात लय मोठा फरक आहे. आणि ज्यावेळेस पिळून देऊ ना, त्यावेळेस रेट पण पिळूनचाच असेल.
आता काय होतं, एखादा 30 लिटर म्हणून गाय नेतो, कधी कधी त्याचं नियोजन चांगलं असतं, मॅनेजमेंट चांगलं असतं, काही 35-36 लिटर पण दूध देते. एखादा 40 म्हणून गाय नेतो, कधी गाई आजारी पडते, काय होतं, मॅनेजमेंट पसतं, अडचण काय येतात, ती गाय कमी चालते. मग कमी चालली तर शेतकऱ्याचं नुकसान, जास्त चालली तर त्याचा बोनस. ह्या दोन्ही गोष्टी संपूर्ण विषय कसा आहे माहिती आहे का, डायरेक्ट प्युअर आणि क्लिअर. जाग्यावर या, मुक्काम करा, तिथं 2 रूम बांधतोय मी, 20 लोक राहू शकतात तिथं. 2 रूम बांधतोय, तिथे येऊन मुक्काम करा, त्या गाईला फीड काय चालू आहे, चारा काय चालू आहे, आणि खरोखरच गाई तेवढं 2 दिवस दूध देते का ते पण बघून जाऊन द्या. आणि रेट फक्त 100% वेगळे राहतात. पिळून गाई दिली तर पिळूनचाच रेट राहील. आता माझ्याकडे बघा, ह्या 2 गाय आहेत, या 2 गायींची माझ्याकडे स्टॅम्प गॅरंटी, कोणी पण 100 रुपये स्टॅम्प पेपर मी पावती करून देतो. 90 लिटर दुधाची गॅरंटी माझी, 90 लिटरची या 2 गायींची. पण आपल्या द्यायचं रेट यांचा फिक्स आहे 5.5 लाख रुपये. आता त्यांना अजून 35-40 दिवस बाकी आहेत. गाय म्हणलं ना तुम्ही, तर बघाय नाही, चांगल्या पण वाटत बघायला मिळत नाही. दाखव पाठी मग हाय असं माणूस झोपल यांच्यावर. साईज बघा, क्वालिटी बघा गायींची. आणि आपण फक्त क्वालिटीचे पैसे मागतोय, आपण त्याच्या जाहिरातीचे मार्केटचे पैसे मागत नाही कोणाला. हे गुड चल उठ रे. ज्याला खरं दूध काढा येतंय ना, आणि ज्याला दूध धंदा कळतो त्यानंच घ्यावं ही. ज्याला नाही कळत त्यानं बळण नादाला लागू नये. आणि 90 लिटर ची माझी गॅरंटी आहे. माझ्याकडे कॅपॅसिटी 100 लिटर काढायची. मी आता उन्हाळ्यामध्ये यांच्यापेक्षा बारक्या गायांचा आहे ना 81 लिटर काढलेलं हिथं. ही फक्त कसं ब्रीडचा धंदा आहे, मॅनेजमेंटचा धंदा आहे. बऱ्याच गोट्यावर ब्रीड चांगलं आहे, पण चाऱ्याचं ह्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित नाही, तिथे रिझल्ट कमी बसतोय. काही लोकांचा मॅनेजमेंट 1 नंबर आहे, पण त्यांच्याकडे त्या लेवलचं ब्रीड नाही. हा धंदा सक्सेस तिथंच आहे जिथं ब्रीड पण आहे आणि मॅनेजमेंट पण आहे. या दोन्ही गोष्टी. गाय बघा तुम्ही, आणि प्रत्येकाला एवढं सांगेन की गाय समोर बघितलं आमच्या गायचं जजमेंट लावत जावं. तुम्ही व्हिडिओत नाही जजमेंट लावू शकत. पाहिजे तर त्यांना विचार, दादा इकडे तुम्ही या इकडे, मला सांगा ह्याचा फोटो पाठवले, फोटो पण समोर मध्ये फरक किती? फोटोत लय गाई लहान वेगळे दिसतात, समोर आल्यावर कळते गायची काय क्वालिटी आहे. असं साईज कळते का फोटो मध्ये? फोटोत काहीच कळत नाही, फोटोत काहीच कळत नाही. हे समोर आल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही काय क्वालिटी आहे. त्याच्यापेक्षा बाहेर काढल्यावर लय वेगळं आहे. बाहेर काढल्यावर मग मोठी दिसणार, बाहेर काढल्यावर अजून मोठी दिसणार. 6 गायींचं एका गाडीत 6 गाय टाकलेलं ना, 6 गायींचं वजन 4800 भरलेलं. ती गाय इथं काढून दाखव एवढे. बेटो जरा लॉक लागा घेऊ, काही भरले ना जरा लॉकची रेसिपीला ना सर, त्याला त्या कालवडाला त्याला घेऊ का आपण तिकडे बाहेर? बाहेर रोडचं काम चालू आहे त्यामुळे दाखवत. तेच त्याच्यामुळे गाडी उतरवता नको झालं काल. गाडी वळवून आणायला लागली, मला ते मोरून टाकलेलं त्यांनी सगळा रोड. हे 2 नंबर का निकाल. गाय काय होत आल्या कटाळलेले असते त्यामुळे बसाय बघते नाही. ठीक आहे, पूर्ण चौकोन पेटी बॅग आहे. बाहेर जायला नको बाहेर. अजून महिना बाकी आहे बघा, 1 महिन्यानंतर गाय बघा. ही गाय काय लवकर देणार नाही. जर गरज पडली ना तर 2 गायांचं लाईव्ह मिल्किंग करायचं 100% डोक्यात लगे इधर. ये बोरा इधर नहीं रखना था, मैंने उधर रखने को बोला था, बीच में होगा नहीं, उसको साइड में रखो, ले इधर आराम से लेना, कुछ जाएगा. पाठवतो 1 मिनिट, पाठवतो. आहेत ना बघायला म्हटलं आता जनावर आहेत. या खाली अजून 4 आहेत. गाय दाखव. ते म्हणते ना मूर्तीला कीर्तिमान, त्यातली गाय 40 लिटरची आम्हाला गॅरंटी आहे गायची 100% बेस्ट स्ट्रायकरची गाय. शेतकऱ्याकडे घेतलेली गाय. गाय स्वतः मी 2 लाख रुपये इथंच आपल्या इथंच घेतलेले. नाही बेंगलोर मध्ये. एक गाय आपल्या इथली नाही, आणि आपल्या इथली गाय जेव्हा आपण विकली तेव्हा सांगून विकली आहे इथं घेतलेली म्हणून. हे बेस्ट स्ट्रायकरची रेकॉर्डची गाय एकदम जबरदस्त. पहिल्या रोला 35 लिटर दूध काढले यानं. आता दुसऱ्या वेळाला दाताला शिल्लक आहे, आणि जी क्वालिटी काय गायची लय जबरदस्त, जबरदस्त पेक्षा जबरदस्त. या की इकडं अशी साच्यात गाडावले गेले गाय. मापाच आहे. ब्रीड आहे गायला परफेक्ट, दूध काढणारा ब्रीड आहे, जबरदस्त आहे. तिचा रेट किती? हा? रेट 2 लाख रुपये.
गॅरंटी पण आहे 35 लिटरची. ही गाय आणि ती बसलेली गाय, ह्या 2 गाय विकल्यात मी. 3.5 लाख रुपयाला जोडी दिली आहे. ही गाय आणि ती गाय दिली. बसलेली आहे आणि ही आहे. हा, पाहिजे तर उठवून दाखव. उठ चल, हे उठ. दोनची बघा आणि ही बघा, त्याच्यापेक्षा मोठी आहे. काय कमी नाही तिला. प्रत्येक जनरेशन 2 जनरेशन पुढे आहे. हा हा फरक आहे. लोकांना साईज वर गायचा रेट करायची सवय आहे. हा ब्रीड वर रेट आहे. चल, शाबास कालवड आहे. जी आपल्या अख्ख्या लॉटची सगळ्यात होलसेल घे, 1.5 लाख रुपये. उठ. साईज बघा, 6 दात आहे, 1.5 लाख रुपयाला. रेड ब्रीडवर आहेत, साईज वर कलर वर रेट नाहीत. गाईच्या क्वालिटीवर कलर आहे. गाई ही बी काही कमी नाही, 30 लिटर दूध देणार आहे. दाताला 6 दात आहे. किती दिवस अजून, काय म्हणताय? किती दिवस बाकी आहेत? 1 महिना बाकी आहे गाईला. पूर्ण 1 महिना घेईल. 6 दात आहे. त्याचा रेट तो 30 लिटर देतील. 30 लिटर. हे आमच्या अंगलट आलेलं गाडी त्यापासून झालेलं 2 लॉट मागची गाय. आता गायला 7-7 लिटर दूध चालू आहे. होय. 2 लाख रुपयाच्या खरेदीची गाय. 1 महिना आधीच विली गाडीत. पिल्लू मेलं. 18,000 रुपये ट्रीटमेंट गेलंय. दुसऱ्याकडे जगली नसती पण मी जगावली आहे. आता त्याच्यावर खर्च चालू आहे माझा. होईल का आता 16 लिटर दूध चालू आहे 2 टाइमचं. रिकवर होईल का ते? होईल तेवढं होईल. शेवट काय होतं हे आपण दुसऱ्याला सांगत नाही. ही ऑनलाईन बुक होती. माझ्या जागेवर दुसऱ्या एखाद्याने गाडीत पाठवून दिली असती, जा बाबा घेऊन गाडीत झालंय. पण नाही ना, आपल्याला ते करायला येत नाही. द्यायचं तर चांगलं द्यायचं. आपण 2 पैसे घेतोय पण माल पण त्या लेवलचा देतोय. ज्याला काय माहितीये का, ज्याला खरंच क्वालिटी जनावर घ्यायची ना, त्याच्यासाठीच आपल्या काय द्या. हे रिकामे टाइमपास करणाऱ्यांसाठी आपल्याकडे खरोखर वेळ नाही. आणि इथं बसून मार्केटचा अंदाज लावणाऱ्यांसाठी तर माझ्याकडे 1 मिनिट सुद्धा टाइम नाही. काय होतं तिथं, जोपर्यंत आपण स्वतः पाण्यात उडी मारत नाही ना, तोवर कळत नाही ते पाणी किती खोल आहे, किती त्याचा प्रवाह किती स्पीडने चाललाय. आज बेंगलोरच्या मार्केटची कंडिशन अशी आहे की आपण 29ला मागितलेली काय दुसरा माणूस 2.5 लाख रुपयाला घेतोय तिथला लोकलचा. आपल्याला काय घेशील? काल मी एक माणसाच्या ह्याच मापाच्या माझ्याकडे व्हिडिओ आहे माझ्याकडे 3 मिनिटाची. ह्याच साईजच्या 5 गाया 11 लाख रुपयाला मागितलं तरी झालं नाही. त्यात 5 मध्ये 3 पहिल्यावर होत्या, 2 दुसऱ्या होत्या. 11 लाखाला मागितल्या, 13 लाख रुपये माणूस फायनल माल. पण आपल्यातल्या माणसांना तोच माल सगळा 9-10 लाख रुपयात पाहिजे. कुठं नाही. आज दुधाला 40-42 रुपये रेट आहे. ही जी आता मुंडे साहेबांनी जी ते बेसळ विरुद्ध लावून धरलंय ना, 1 नंबर विषय आहे बघा. काल मी त्याची रेट वाढेल का अजून? 100% वाढेल. जर साहेब टिकले नाही वर्षभर त्या पदावर आणि जर त्यांनी सगळी किड घालवली तर 70-80 रुपये रेट होईल दुधाला. 70 रुपये तरी नेटानं होईल. आणि आमच्या शेतकरी 50 मिळाले तरी खुश आहे. ही बेसळ थांबवा. गायींचा धंदा इकडे तिकडे, पण बेसळ पहिली थांबवा. ही बेसळ 2 पैसे कमवायसाठी नका थांबवू. पुढचं आयुष्य व्यवस्थित जगायसाठी थांबवा. आज बघा एका डाब्यात पनीर खाल्लं, आवाज बसला, आम्ही आजारी पडलो. बेसळ सगळी नकली सगळं, काय चांगलं मिळत नाही बाहेर. तुम्ही फक्त नावाला चांगल्या आणि आता बरेच शेतकरी आल्यावर मला असं सांगतात की आमच्या इथं अजून दुधाला 34-35 रुपये रेट आहे. तर त्यांच्या सगळ्यांसाठी एक कामाची माहिती सांगतो तुम्हाला. जो कोण रेट कमी देतोय ना, तुम्ही एक काम करा, त्याचं दूध ज्या डेअरीला जातं हे नाही, ज्या संघाला. आता डेअरीवाला तर काय त्याची काय कुल्फी बनवून खात नाही. तो कुठल्या तरी कंपनीला दूध विकतोय. मार्केटमध्ये 100 कंपन्या आहेत दूध घेणाऱ्या, ज्यांची पॅकिंग मार्केटमध्ये विक्रीला येतात. तर तुमचं दूध ज्या डेअरीच्या कंपनीला पॅकिंगला जात आहे ना, तुम्ही काय करा, त्या डेअरीचं मार्केटमध्ये 1 लिटर दूध विकत आणा, 2 पाकिटं विकत आणा अर्धा लिटरची, आणि तुमचं घरचं काय दूध बरोबर घेऊन जावा. आता त्या पाकिटाच्या दुधावर फॅट, SNF, डिग्री सगळं लिहिलेलं असतं, एकदम ऍक्युरेट. आपण त्याचे पैसे देतो. किती रुपये देते आपण त्याच्या लिटरला? 60 रुपये देतोय. 30 रुपयाला अर्धा लिटर दूध आहे, 30-31 रुपयाला, 60-62 रुपये त्याचा रेट आहे. आमच्या दुधाला रेट किती आहे? बेसिक रेट 3-5-8-5चा महाराष्ट्रामध्ये 38 रुपये, ओव्हर रेट मिळून 40 रुपये मिळतो. आता काय काय डेअऱ्यांचा 44 आहे, बाहेरच्या राज्यात 44-45 रुपये दर आहे, पण महाराष्ट्रामधली परिस्थिती 38 आहे. तर जो कोण रेट कमी देतोय ना, किंवा जो कोण फॅट मध्ये मारतोय ना, त्याचं मशीन नीट आहे का आधी चेक करा. त्याच कंपनीचं दूध आणून त्याच मशीनवर चेक करायला लावा. आणि ती जी त्यांनी छापलेली जी आहे ना तिथं 3-5-8-5 जी क्वालिटी छापली ना, ती क्वालिटी भरती का सांगा.
जर त्या दुधाची क्वालिटी त्या छापल्याप्रमाणे त्याच्या मशीनवर भरली तर तो डेअरीवाला सरळ मार्ग आहे, बाबा ह्यो व्यावहारिक आहे, ह्याने काय 2 नंबर केलं नाही, आपल्याच दुधाची क्वालिटी कमी आपण मान्य करू. पण जर त्याची ती क्वालिटी लागली नाही ना तर 10 नंबरच्या चप्पलनं 10 फटके द्या तिथे जाग्यावर, तेव्हा बघा सगळी व्यवस्था सरळ होईल आणि तेव्हाच आपल्याला रेट पण मिळेल, आपल्या दुधाचं मार्केट पण होईल आणि सगळं योग्य राहील. पण ही करावं लागेल. तुम्ही जर म्हणाल ना की मी कशाला करू म्हणणाऱ्यांनी हा धंदा करूच नका. कारण काय होतं, आपण प्रत्येकच गोष्ट दुसऱ्याकडनं अपेक्षित ठेवायची तर रिझल्ट नाही मिळत. दर जर पाहिजे सगळ्यांना पाहिजे तर प्रयत्न पण सगळ्यांचा पाहिजे. एका अधिकाऱ्याने झटून उपयोग नाही, त्याला खालच्या यंत्रणेनं पण मदत केली पाहिजे. आज कोण बेसळ करते कोण नाही करत सगळ्यांना माहित असतं. आज जी कारवाई जशी चालू आहे ना, ज्या सेंटरवर 10,000 लिटर दूध होतं ना तिथं 6,000 लिटर दूध झालं, 4,000 लिटर दूध 15 दिवसात कमी झालं. आणि मी तुटवडा बसू लागलाय. कारण काय सांगते, टेम्परेचरमुळे दूध कमी झालं. टेम्परेचरमुळे नाही कमी झालं, त्या मार्केटमधल्या त्या टेम्पोमुळे दूध कमी झालं की गावल्यावर सुट्टी नाही आणला. आणि ही सगळी एकदाच धरून द्या, एकदाच ही किट जाऊ द्या, बघा आपला धंदा एकदम स्टार चालला. तुकाराम मुंडेंची बदली थांबली पाहिजे. 100% ते साहेबराव 2 वर्ष महाराष्ट्रात बाजार. आपला धंदा म्हणजे सोन्यापेक्षा पिवळा, खरंच सोन्यापेक्षा पिवळा. साहेब 2 वर्ष पाहिजे ती. मी जर देवाला प्रार्थना करतो खरंच राहत. 3-4 मी नंबर पाठवले त्यांच्या वेबसाईटवर, त्यातल्या 3घांवर दाढी पण झाल्या, नावं सांगणार नाही पण 3 गोट्यावर दाढी झाल्या आणि 3 पण गावली, अटक येतात. तसंच ज्यांना माहिती आहे ना त्यांचा नंबर आहे युट्यूबला इंस्टाग्रामला सगळीकडे तुम्ही सर्च करा तुकाराम मुंडे आणि त्यांचा नंबर सर्च करा आणि औषध विभागाचा डायरेक्ट नंबर येतो, त्याच्यावर कंप्लेंट करून द्यायची. ही सगळी किट घालवा महिन्यात 2 महिन्यात, बघा मग दूध व्यवसाय कसा चालतो एकदम जबरदस्त.